नमस्कार मित्रांनो, कसं आहात? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक? यस मित्रांनो, असायलाच पाहिजे. कारण ह्याच एनर्जीमुळं आपण चांगले काम करू शकतो आणि लोकांना एनर्जेटिक करू शकतो. कारण निरुत्साही लोकांना कुणाला भेटायला आवडत नाही आणि ते म्हणून आपल्याला निगेटिव्हिटी पसरते. तर आपण आता बऱ्याच महिन्यानंतर, जवळपास 3 महिन्यानंतर परत आपण भेटत आहोत. तर तुम्ही म्हणाल की 3 महिने कुठे गेला होतात? तर मित्रांनो, आतापर्यंत मी 150च्या वर व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत यूट्यूबवर आणि फेसबुकवर. तर मित्रांनो, जे आपण टॉपिक डिस्कस करत होतो, वेगवेगळे टॉपिकवर डिस्कस करत होतो, यातले बरेचसे पॉईंट्स मी इम्प्लिमेंट केलेले आहे आणि करतो. आणि जे काही मला वाटलं की हे पॉईंट आपण पण त्यावर केलेले आहेत, पण थोडंसं आणखी त्यावर फाईन ट्यून करायला पाहिजे. तर त्यावर मी काम करत होतो. या दरम्यान मी बरेचसे पुस्तकं वाचले, बरेचसे सेमिनार अटेंड केले, बऱ्याच लोकांना भेटलो, चांगल्या लोकांना भेटलो, मोठ्या लोकांना भेटलो. आणि माझे मेंटर आहे, त्यांनी मला सांगितलं होतं की तो तुमचा जो बिझनेस आहे खूप कॉम्पिटिटिव्ह बिझनेस आहे आणि त्यासाठी तुम्हाला काहीतरी रिबर्थ घ्यावं लागेल. तर त्यासाठीच मी प्रयत्न करत होतो आणि यातून बऱ्याचशा गोष्टी साध्य झालेल्या आहेत. त्याच आपण पुढील याच्यामध्ये आपण डिस्कस करूया. तर मित्रांनो, आज मी एवढंच सांगू शकेल की सर्व गोष्टीचं एकच क्रक्स असतं की ज्या आयडिया आणि जे तुम्हाला करावं असं वाटतं की ते आपण पहिले तर स्टार्ट करायला पाहिजे. तर सर्वांचं क्रक्स हेच निघालं की जे तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे. स्टार्ट केलं की मित्रांनो, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. म्हणून मित्रांनो, जी पण तुम्हाला वाटते गोष्टी करायचे, साध्य करायचे, जे टार्गेट्स आहेत ते पहिले स्टार्ट करा. स्लो स्टार्ट करा, हळूहळू त्याकडे तुम्ही अचीव करू शकता. ही आज फर्स्ट माझी एक टीप होती. तर मित्रांनो, तुम्हाला आवडलीच असेल. तर आता या पुढे आपण दररोज भेटण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.